नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। आता आपण पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांसाठी विशेष अधिवेशन बोलावून कायदा बनवा। भाजप खासदार उदयनराजे भोसले यांची मागणी। अधिवेशन बोलावलं नाही तर छत्रपती शिवरायांचा अपमान व्हावा अशी यांची इच्छा। उदयनराजे भोसले यांचा माहिती सरकारला खर्च आहे। वाघ्या श्वानाचा इतिहासामध्ये कुठेही उल्लेख नाही। रायगडावर वाघ्याचं स्मारक कधी झालं हे शोधण्यासाठी कमिटी बसवा। उदयनराजेंची मागणी। महाराजांना एका समाजापुरतं मर्यादित करू नका। महाराजांनी कधी जात धर्म पाहिला नाही। संभाजी भिडेंच्या वक्तव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया। महाराज सर्वधर्मीय नव्हते असं वक्तव्य काही दिवसांपूर्वी संभाजी भिडेंनी केलं होतं। एकही लढाई न हरलेला जगातला राजा कसा असू शकतो याचं मूर्तिवंत उदाहरण म्हणजे छत्रपती संभाजी महाराज। तुळापूर आणि वढूचं काम हाती घेतलं आहे। पुण्यतिथीनंतर कामाला सुरुवात करणार। अजित पवारांची माहिती। कोरटकरच्या अटकेवेळी सीएम कार्यालयामधील कर्मचारी सोबत होते। काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांचा आरोप। भाजप पदाधिकाऱ्यांकडून काँग्रेसच्या अतुल लोंढेंची तक्रार। नागपुरातील गणेशपेठ पोलीस ठाण्यामध्ये तक्रार। कोरटकरच्या अटकेवेळी सीएम कार्यालयामधील कर्मचारी सोबत होता असा आरोप लोंढेंनी केला होता। कोरटकरला जनतेच्या ताब्यात द्या, आम्हीच कडेलोट करतो। कोरटकरची कोर्टामध्ये उभी राहण्याची लायकी नाही। मी केलेल्या कृत्याचा केसवर परिणाम होणार नाही। कोल्हापूर कोर्टामध्ये कोरटकरवर हल्ला करणाऱ्या वकील अमित कुमार भोसलेंची प्रतिक्रिया। गाडी खराब झाल्यानं मी कोरटकरला गाडी दिली। प्रशांत कोरटकर प्रकरणाचं नाव आलेल्या धीरज चौधरींचं स्पष्टीकरण। कोरटकरला ओळखत नाही, कोरटकरला कधी भेटलोही नाही। धीरज चौधरींची माहिती। प्रशांत कोरटकरकडे आढळून आलेली रॉल्स रॉयस पिंपरी चिंचवडमधील बांधकाम व्यावसायिक तुषार कलाटेंकडे असल्याचं समोर। कलाटेंच्या मुळशी तालुक्यामधल्या फार्म हाऊसमध्ये रोल्स रॉयस उभी आहे।